ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता सायली तन्वी असल्याचं तिने सुभेदार आणि किल्लेदार दोन्ही कुटुंबियांना सांगितलेलं असतं. तिच्या चोरओटीचा कार्यक्रम असतो आणि त्याच दिवशी आनंदाच्या क्षणी तिने सुभेदार किल्लेदार यांचा आनंद अगदी दुगणा करत तीच तन्वी असल्याचे पुरावे देत तिने हे सिद्ध केलेलं असतं. त्यामुळे प्रियाने बनवलेला प्लॅन हा फ्लॉप झालेला असतो. सचिनला तिने आपण प्रेग्नंट असल्याचं सांगितलेलं असतं आणि ही गोष्ट जाऊन तू सुभेदारांना सांगायची आणि तिथे खूप मोठा बॉम्ब फोडायचा. एकदा का सुभेदारांना कळलं की मी अश्विनच्या बाळाची आई होणार आहे की मग घरातलं वातावरण एकदम गढूळ होईल. असा प्रिया आणि सचिनने प्लॅन केलेला असतो सुभेदारांना उद्ध्वस्त करण्यासाठी. पण तिचा हा प्लॅन सुभेदारांच्या आनंदासमोर आता कमी पडतो आणि त्याचबरोबर इथे आता सचिन जे बोलायला आलेला असतो तो बोलण्याआधीच तिथून आता अर्जुनने त्याची धुलाई करत त्याची हकलपट्टी करून त्याला बाहेर काढलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे आता सायलीला सतत असं वाटत असतं की लहानपणीची तन्वी आणि तिचा काहीतरी संबंध आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टी अशा कशा काही जुळू शकतात ना. हा योगायोग तर असू शकत नाही. म्हणजे नक्कीच काहीतरी लहानपणीच्या तन्वीचं आणि माझं कनेक्शन आहे असं तिला सातत्याने वाटत असतं. आणि शेवटीला प्रेक्षकांनो, ती इथे प्रत्येक गोष्ट आता पडताळून बघत असते. प्रतिमाने तिला जेव्हापासून आपल्या घरी आणलेलं असतं ना तेव्हापासून तिला सारखं असं वाटत असतं की तन्वीचा आणि तिचा काहीतरी संबंध आहे. आणि प्रेक्षकांनो, ते तर खरंच असतं. आणि आता तर काय, तिची झोपण्याची स्टाईल, तिची खाण्याची स्टाईल, तिच्या आवडीनिवडी ह्या सगळ्या इथे लहानपणीच्या तन्वीबरोबर मॅच करत असतात. तेव्हा रविराज काका आणि प्रतिमा या दोघांना सातत्याने असं वाटत असतं की ही आपली तन्वीच तर नाही ना, आपल्या तन्वीसारखीच आहे. लहानपणीची तन्वी आणि सायलीचे गुण हे जवळजवळ किती सिमिलर आहेत. म्हणजे प्रियाचे आणि लहानपणीच्या तन्वीचे गुण अजिबात जुळले नाही. पण सायलीचं तसं नाही आहे. सायलीबरोबर तिचे प्रत्येक गुण जुळत असतात. आणि ही गोष्ट आता प्रतिमाच्या वारंवार लक्षात येतच असते. पण सायलीलासुद्धा सातत्याने असं वाटत असतं तिच्या आता लहानपणीच्या तन्वीच्या ज्या काही आवडीनिवडी आहेत त्या सायलीसारख्या असतातच. पण सातत्याने तिला लहानपणीची तन्वी सगळीकडे दिसत असते. तेव्हा तिला वाटत असतं की ही मुलगी कोण आहे जी मला सातत्याने दिसत असते, जिचे मला आवाज ऐकू येत असतात की आई मला दे ना, बाबा बघा ना मी काय करते. म्हणजे चित्र काढणं असू दे किंवा बोलणं असू दे, हे सगळं आता सायलीला ओळखीचं वाटत असतं. त्यामुळेच इथे सायली म्हणत असते की हा इतका योगायोग कसा काय असू शकतो. हा योगायोग नाही आहे, नक्कीच तिचा आणि माझा काहीतरी संबंध आहे. सायलीला असं जाणवत असतं. आणि तेवढ्यातच इथे अर्जुनला सायलीची खूप आठवण येते. म्हणून तो रविराज काकांकडे लगेच जातो. तिथे तो सायलीबरोबर आता वेळ घालवत असतो. आणि तेव्हा हॉस्पिटलमधून असा फोन येतो की आता मधुभाऊंना तुम्ही घरी घेऊन जा, कारण मधुभाऊ हॉस्पिटलमध्ये एवढ्या लवकर बरे होत नाही. घरातले लोक जेव्हा त्यांच्या आजूबाजूला असतात ना तेव्हा ते गोष्टींना लवकर रिस्पॉन्स करत असतात. तेव्हा आम्ही तुम्हाला असं सजेस्ट करतो की तुम्ही मधुभाऊंना घेऊन तुमच्या घरी जा. ज्या ठिकाणी त्यांची माणसं असतील ती जर आजूबाजूला असतील, ती माणसं जर त्यांच्याजवळ सातत्याने बोलत असतील, त्या माणसांचा आवाज त्यांच्या कानापासून त्यांच्या हृदयापर्यंत गेला, त्यांच्या मेंदूपर्यंत गेला, तर मधुभाऊंच्या इथे तब्येतीमध्ये लवकर सुधारणा होईल, ते लवकर बरे होतील असं आता वाटत असतं. तेव्हा डॉक्टरांनी सजेस्ट केलेलं असतं की तुम्ही मधुभाऊंना घरी घेऊन जा. तेव्हा इथे सायलीला ती गोष्ट पटते. ती म्हणते ठीक आहे, आम्ही लवकरात लवकर मधुभाऊंना घेऊन जातो. तेव्हा अर्जुन म्हणतो बायको पण तू आधी घरी चल, मी मधुभाऊंना घेऊन घरी जाईन. सायली म्हणते अहो पण मला पण जायचं आहे मधुभाऊंबरोबर. अर्जुन म्हणतो अगं बायको तुझी तब्येत बघ. तेव्हा इथे सायली म्हणते मग एक काम करते, मी आश्रमामध्ये जाते, कुसुमताईला मदत करते. अहो आता आपले मधुभाऊ नाही म्हटलं तरी आजारी आहेत ना, तिथे जरा साफसफाई केली, थोडं आश्रम व्यवस्थित अजून क्लीन केलं तर मधुभाऊंना राहण्यासाठी अजून चांगलं वाटेल, फ्रेश वाटेल. तेव्हा अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे बायको चल, मी तुला घरी नेऊन सोडतो आणि मग इथे डिस्चार्जची
सगळी प्रोसिजर कंप्लीट करून मी मधुभाऊंना घेऊन वात्सल्य आश्रमामध्ये येतो, मग तर चालेल. तेव्हा सायली म्हणते ठीक आहे. आणि मग सायली आता कुसुमताईकडे जाते. तिथे गेल्यानंतर ती आता साफसफाई करायला सुरुवात करते. तेव्हा इथे मधुभाऊंच्या आपण आवडीचं काहीतरी सूप वगैरे बनवूया. तेव्हा सायली किचनमध्ये जाते कुसुमताईकडे. आणि तेव्हा कुसुमताई तिच्याजवळ बोलत असताना किचनमध्ये जे चित्र रंगवलेले असतात ना, ते आता सायली बघते आणि म्हणते की कुसुमताई, हे चित्र कुणी काढले गं? तेव्हा कुसुमताई म्हणते, हे चित्र ना, अगं तुला आठवत नाही का? मधुभाऊ मला सांगत होते, हे लहान असताना तुला चित्रकलेची खूप आवड होती, तेव्हा तू हे चित्र काढलेलं आहेस. लहानपणी ही सगळी चित्र तू काढलेली आहेस बरं का सायली. तुला लहानपणी खूप छान छान चित्र काढता यायची, अजूनही काढायचीस, पण आता हल्ली हल्ली बंद झालीस ना, मोठी झालीस, मग जबाबदारी पडली आणि मग हे सगळं करणं तू बंद केलंस. पण लहानपणापासून तू चित्र खूप छान काढायचीस. हे सगळी चित्र तू काढलेली आहेस. तेव्हा सायली म्हणते, ही चित्र तन्वीने काढलीत ना, म्हणजे प्रियाने? तेव्हा कुसुमताई म्हणते, नाही नाही, त्या मूर्खाला कुठे चित्र वगैरे येतात, हे सगळं तू काढलेस बाळा. तेव्हा इथे सायलीला आठवतं की जेव्हा ती प्रतिमा आत्याकडे गेलेली असते ना, तेव्हा लहानपणीच्या तन्वीचं ड्रॉइंग बुक जेव्हा प्रतिमा आत्या सायलीला दाखवते, तेव्हा त्याच्यामध्ये असलेलं चित्र आणि भिंतीवरती काढलेलं चित्र हे एकदम सेम असतं. तेव्हा सायली म्हणते, मग जर हे चित्र मी काढले, मग तिथे प्रतिमा आत्याच्या इथे तन्वी म्हणून जे चित्र काढलेलं आहे लहानपणीच्या, ते चित्र सिमिलर कसं काय असू शकतं? म्हणजे ते चित्र जर प्रियाने काढलेलं नाही आहे, हे चित्र प्रियाने काढलेलं नाही आहे, मी काढलेलं आहे, मग ते चित्रसुद्धा मीच काढलं असेल का? म्हणजे लहानपणीची तन्वी मी तर नाही आहे ना, असा आता तिचा समज झालेला असतो. म्हणून तेव्हा काय होतं, सायली आता कामामध्ये असते, मधुभाऊ येणार म्हणून साफसफाई करत असते आणि तेव्हा ती तिची ड्रॉइंग बुक बघते. जे चित्र तिने काढलेलं असतं ना, तिची ड्रॉइंग बुक बघते, त्याच्यामध्ये सुद्धा सायलीने सेम चित्र काढलेले असतात. तेव्हा तिला वाटतं की आता तर हा योगायोग नाहीच आहे. नक्कीच लहानपणीची तन्वी आणि माझा काही ना काहीतरी एकदम जवळचा संबंध आहेच. तो काय आहे हे मी शोधून काढणारच. मला तर असं वाटतं, कदाचित मीच तर तन्वी नाही आहे ना. जे लोक तन्वी तन्वी करतायत, आजूबाजूला बघतसुद्धा नाही आहेत. जी मुलगी प्रिया तन्वी म्हणून वावरत होती, तिच्यावरती यांनी विश्वास ठेवला, पण माझ्याबरोबर कितीतरी गोष्टी तन्वीच्या मॅच होत आहेत, जुळत आहेत. तर या लोकांना मी तन्वी असं का वाटत नसेल? पण पूर्णाजी मात्र मला तन्वी म्हणून हाका मारत होत्या. कदाचित त्यांना कळलंही असेल की मीच तन्वी आहे म्हणून. तेव्हा इथे सायलीला आता बरेचसे प्रश्न पडत असतात आणि ती बऱ्याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न देखील करत असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सायलीने एक गोष्ट ठरवलेली असते, पण आधी ती मधुभाऊंची घरी येण्याची वाट बघत असते. जेव्हा आता मधुभाऊ घरी येतात, अर्जुन त्यांना घरी घेऊन येतो, तेव्हा इथे सगळ्यांना खूप जास्त आनंद होतो. मधुभाऊ जेव्हा आपल्या आजूबाजूच्या सगळ्या जवळच्या माणसांचा आवाज आता वारंवार ऐकतील ना, तेव्हा त्यांच्या इथे तब्येतीमध्ये लवकर इम्प्रूव्हमेंट होईल असं त्यांना वाटत असतं. म्हणून डॉक्टरांनी घेतलेला हा मधुभाऊंच्या भल्याचा विचार असतो, निर्णय असतो. तेव्हा इथे मधुभाऊंना घरी घेऊन आल्यानंतर इथे व्यवस्थित सगळेजण त्यांची काळजी घेत असतात. सायलीचा आवाज ऐकल्यानंतर, कुसुमताईचा आवाज ऐकल्यानंतर मधुभाऊ इथे छान पद्धतीने रिॲक्ट करत असतात. लवकरच ते बरे होतील असं सुद्धा डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे अर्जुन सायलीसुद्धा खुश असतात. आणि मग प्रेक्षकांनो, सायली प्रतिमा आत्यांकडे परत येते. त्या दिवशी ते आश्रमामध्येच वस्ती करते. मधुभाऊसुद्धा खुश असतात का आपल्या घरी ते इतक्या महिन्यानंतर आलेले असतात. जवळजवळ 1 वर्षानंतर मधुभाऊ वात्सल्य आश्रमामध्ये आलेले दाखवलेत. आणि मग इथे सायलीसुद्धा तिथे आता राहते मधुभाऊंबरोबर आणि आपल्या गोष्टी पडताळून बघत असते. लहानपणीच्या तन्वीचा एखादा फोटो आहे का ते बघत असते. हे सगळं ते आता करत असते. त्यानंतर ती प्रतिमा आत्यांकडे परत येते. तेव्हा सायलीला वाटत असतं की तन्वी तर मीच आहे ना, मग हे सिद्ध कसं करू? सगळ्यांना विश्वास तर पटला पाहिजे की मी जे बोलते ते बरोबर आहे. आणि हे जर मला सिद्ध करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचा पुरावा म्हणजे एकच, आणि तो पुरावा म्हणजे DNA टेस्ट. तेव्हा इथे आता सायली म्हणते की DNA टेस्ट आता मला करावी लागेल. तेव्हा सायली प्रतिमा आत्यांचे केस आणि स्वतःचे केस आहेत ना, ते कुणालाही काहीही न सांगता ती आता लॅबला पाठवते. स्वतः घेऊन जाते आणि म्हणते की हे माझे सॅम्पल आहेत आणि हे माझ्या आईचे सॅम्पल आहेत. तुम्ही प्लीज याची आता DNA चाचणी करा.
आणि मलाच ते रिपोर्ट हवे आहेत. रिपोर्ट तयार झाले की मलाच कॉल करा. तेव्हा इथे लॅबला दिल्यानंतर ती विश्वासू लॅब असते. तेव्हा सायली अर्जुन ज्या ठिकाणी जातो ना तिथेच ते सॅम्पल घेऊन गेलेली असते. त्यामुळे इथे आता रिपोर्ट येणार असतात. पण इथे आता सायलीच्या प्रेग्नन्सीला ना 3 महिने पूर्ण झालेले असतात. तेव्हा तिची चोरओटी करण्याचा इथे आता कल्पनाने निर्णय घेतलेला असतो की आपण चोरओटी भरायची. तेव्हा आता तू इथे घेऊन ये सायलीला, आपण इथेच सुभेदारांच्या घरीच तिची चोरओटी भरूया आणि मग हवं तर तू नंतर पुन्हा सायलीला घेऊन जा, असं कल्पनाने प्रतिमाला सांगितलेलं असतं. तेव्हा प्रतिमा म्हणते ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, मला इथे सायलीची चोरओटी भरायला खूपच जास्त आवडेल. आणि मग इथे सगळेजण आता चोरओटीचा कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतात. आणि तेवढ्यातच प्रिया आणि सचिनचं बोलणं झालेलं असतं आधीच. जेव्हा अस्मिता आणि त्याचा डिवोर्स होतो त्यानंतर त्याला सुभेदारांना उद्ध्वस्त करायचं असतं ना, आणि खूप जास्त ॲल्युमिनीसुद्धा त्याला द्यायचे असते. ते देण्यासाठी सुद्धा त्याच्याकडे पैसे नसतात. तेच पैसे त्याला महिपतकडून घ्यायचे असतात. आणि जेव्हा इथे प्रियाला भेटायला सचिन जातो ना, तेव्हा प्रिया त्याला म्हणते की तुला आता माझं एक काम करायचं आहे. तुझा आणि अस्मिताचा डिवोर्स झाला आहे ना, तसंही ती मूर्ख मुलगी तुझ्या आयुष्यातून बाहेर पडली ते बरं झालं. तेव्हा इथे सचिन म्हणतो ती अजिबात मूर्ख नाही आहे, ती खूप हुशार आहे. 1.5 निघाली ती, मूर्ख आपण झालो. तिने तिच्या भावाबरोबर लागून असं काही मला अडकवलं ना की आता मला हवी तेवढी तिला पोटगी द्यावी लागणार आहे. आणि ते पैसेसुद्धा माझ्याकडे देण्यासाठी नाही आहेत, ते मला अण्णांकडून घ्यावे लागणार आहेत. तेव्हा ती म्हणते मग आता पुढे काय करायचं ठरवलेस? तेव्हा सचिन म्हणतो की जोपर्यंत मी सुभेदारांना उद्ध्वस्त करत नाही ना तोपर्यंत मी शांत नाही बसणार, आणि त्यासाठी मला तुझी मदत लागणार आहे. तेव्हा मी इथे आलो आहे तुझ्या मदतीसाठी. तेव्हा प्रिया म्हणते करेक्ट ठिकाणी आलं आहेस तू मदत घ्यायला, मी नक्कीच तुझी मदत करेन. तुला आता एक काम करायचं आहे, सुभेदारांच्या घरी जा आणि तिथे खूप मोठा बॉम्ब टाक, सुभेदार उद्ध्वस्त होऊन जातील. तेव्हा सचिन म्हणतो काय आहे तुझा प्लॅन? ती म्हणते की तुला तिथे जाऊन फक्त बोलायचं आहे की प्रिया प्रेग्नेंट आहे, अश्विनच्या बाळाची ती आई होणार आहे. हे सत्य एकदा का कल्पना आणि प्रताप सुभेदार यांना समजलं की त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंच म्हणून समज. तेव्हा सचिन म्हणतो ठीक आहे, खूप चांगली आयडिया आहे आणि खरंच खूप मोठी बातमी सांगितलीस तुम्हाला. आता उद्याच जातो आणि तिथे हा बॉम्ब टाकतो. त्यानंतर इथे दुसऱ्याच दिवशी सायलीची चोरओटी भरण्याचा कार्यक्रम असतो. घरच्या घरी असतो, सगळेजण जमलेले असतात. चोरओटीचा कार्यक्रमसुद्धा अगदी व्यवस्थित भरला जातो. तेव्हा सायलीला कॉल येतो की तुमचा इथे आता रिपोर्ट तयार आहे, DNA रिपोर्ट तयार आहे. तेव्हा सायली रिक्वेस्ट करते आणि म्हणते की मी तुम्हाला एक ॲड्रेस पाठवते, तुम्ही प्लीज तो रिपोर्ट तिथे घेऊन येऊ शकता का? आणि कुणालाही तो देऊ नका, कुणाला काही सांगू नका. इथे आल्यानंतर रिपोर्ट तुम्ही माझ्या हातामध्ये द्या. इथे आल्यानंतर मला फक्त एक कॉल करा. तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे, मी येतो घेऊन तुमच्या इथे रिपोर्ट. आणि तेव्हा सायलीची चोरओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडलेला असतो. सगळेजण छान एन्जॉय करत असतात, खातपीत असतात. तेवढ्यातच आता सायलीचा फोन येतो की रिपोर्ट घेऊन आलो आहे, तुम्ही बाहेर या. तेव्हा सायली दारामध्ये जाते आणि DNA टेस्ट केलेला रिपोर्ट घेते. जेव्हा तो रिपोर्ट आता ती बघते, तिच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला एक सुखद धक्काच बसलेला असतो, कारण आतापर्यंत तिला फक्त जो संशय वाटत असतो ना ते सगळं खरं घडलेलं असतं. सायली ही प्रतिमाची मुलगी आहे हे DNA टेस्ट केल्यानंतर सिद्ध झालेलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो बायको काय झालं? तेव्हा सायली म्हणते तुम्ही सगळेजण इथे एकत्र या. आणि ती सगळ्यांना म्हणते की तुम्हाला प्रत्येक वेळेला असं वाटायचं ना की लहानपणीची तन्वी आणि माझ्यामध्ये खूप सिमिलॅरिटी आहे, आमचे गुण जुळतात, आम्ही सेम बोलतो, सेम वागतो, असं वाटतं ना तुम्हाला? ते कधीच तुम्हाला प्रियाच्या बाबतीत जाणवलं नाही ना? तेव्हा सगळेजण म्हणतात की नाही, प्रियाचे गुण हे आता लहानपणीच्या तन्वीजवळ कधीच जुळले नाही. तेव्हा इथे सायली म्हणते मग जर तुम्हाला कळलं की तुमची तन्वी दुसरी तिसरी कुणी नसून मीच आहे तर? तेव्हा अर्जुन म्हणतो बायको हे कसं शक्य आहे? सायली म्हणते शक्य आहे. हे बघा, मी माझी आणि प्रतिमा आत्याची DNA टेस्ट केली होती, कारण मला सातत्याने असं जाणवत होतं की मीच खरी तन्वी आहे, आणि म्हणून मी DNA टेस्ट केली होती आणि त्याचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आलेले आहेत. मीच खरी तन्वी आहे हे सिद्ध झाले. तेव्हा इथे सगळ्यांना खूप जास्त आनंद होतो. सायलीवरती सगळ्यांचा प्रचंड विश्वास, सायली कधीच खोटं बोलणार नाही हे सिद्ध झालेलं असतं. त्यामुळे सुभेदार आणि किल्लेदार सगळेजण इथे आता सायलीचं पुष्पवर्षाव करून स्वागत करतात. त्यांना त्यांची तन्वी मिळालेली असते, जी त्यांना तन्वी म्हणून हवी असते. ती जेव्हा सायली तन्वी आहे हे सिद्ध होतो ना,
तेव्हा सगळ्यांना खूप जास्त आनंद होतो. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, सायली तन्वी असल्याचं आता सुभेदारांना तिने पुरावे देऊन सांगितलेलं असतं आणि तेव्हाच इथे सगळेजण आनंद साजरा करत असतात. आणि जेव्हा सचिन दारामध्ये येतो तेव्हा तो सुद्धा ऐकतो की सायली हीच तन्वी आहे हे समजलेलं असतं. तेव्हा इथे आता सचिनला बघितल्यानंतर अर्जुन त्याचा हात पकडतो आणि त्याला घेऊन जातो आणि म्हणतो, तू इथे काय करतोयस? आत्ताच्या आत्ता इथून चालतं व्हायचं. तेव्हा इथे आता तन्वी ही सायली असल्याचं समजल्यामुळे त्याला आता काही बोलायला जागाच उरलेली नसते. तो पूर्ण शॉकमध्ये असतो आणि तेव्हा इथे प्रियाने सांगितलेला प्लॅन पूर्णपणे फ्लॉप झालेला असतो. कारण सचिनला तिथे बघितल्यानंतर अर्जुनने त्याची धुलाई करत आनंदाच्या प्रसंगातून त्याला आता घरातून बाहेर हकलून दिलेले असते. त्यामुळे प्रियाने ती प्रेग्नेंट असल्याचा बॉम्ब जो सुभेदारांच्या घरामध्ये टाकायला सांगितलेला असतो, तो प्लॅन आता तिचा पूर्णपणे फ्लॉप झालेला असतो. उलट आता तिच्यासाठी खूप मोठी बातमी आता सचिनच घेऊन जातो की सायलीने ती तन्वी असल्याचं DNA टेस्टचे रिपोर्ट देऊन सिद्ध केलेलं आहे आणि ते प्रियाला समजताच तिच्या पायाखालची जमीन सरकलेली असते.